नमस्कार, आज मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगणार आहे। ही कथा आपल्याला सांगते की आपल्या शक्तिपीठांची सुरुवात कशी झाली। फार पूर्वीच्या काळी दक्ष नावाच्या राजाने एक मोठा यज्ञ केला। त्याने सर्व देवांना बोलवलं, पण शिवाला मात्र बोलावलं नाही। शिवाची पत्नी सती तिला या यज्ञाला बोलावलं नसतानाही ती गेली। तिथे गेल्यावर तिला खूप वाईट वाटले, कारण कुणीही शिवाचा मान राखला नाही। दुःखाने तिने यज्ञाच्या अग्नीत उडी मारली। हे कळल्यावर शिव खूप रागावले। त्यांनी हा यज्ञ मोडून टाकला आणि ते सतीचे शरीर घेऊन फिरू लागले। त्यांचं दुःख पाहून विष्णूने आपलं चक्र सोडलं। या चक्राने सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले, जे वेगवेगळ्या ठिकाणी पडले। जिथं जिथं हे तुकडे पडले तिथे तिथे हे शक्तिपीठ तयार झाली। महाराष्ट्रात अशी 3.5 शक्तिपीठ आहे। कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी देवी। अशी ही छोटीशी कथा आहे आपल्या शक्तिपीठांची। धन्यवाद।